हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. आज आम्ही आलो आहे पुण्यापासून अगदी 40 मिनिटाच्या अंतरावरती असलेलं पर्यटन स्थळ म्हणजे संत दर्शन, जिथे आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या संतांचे दर्शन एकाच ठिकाणी करू शकतो. आणि फॅमिलीसोबतही येऊन इथे लहान मुलांसाठी सुद्धा खूप ॲक्टिव्हिटीज करण्यासारख्या आहेत. तर चला बघूया. इथे एंट्रन्स लॉबी आहे, जिथे तुम्ही वेट करू शकता तुमचे फॅमिली मेंबर्स येईपर्यंत. ओके, इथे पण यांनी हँडवर्क केलेलं आहे पूर्ण. त्याच्यानंतर सुरुवात गणपती बाप्पापासून झालेली आहे. इथं गणपती बाप्पाची मूर्ती आहे. याच्यानंतर इथे आतमध्ये तुम्ही बघू शकता यांनी पूर्ण क्राफ्ट तयार केलेला आहे आतमध्ये. ओके, त्याच्यानंतर यांनी इथून जाण्यासाठी एक गुहेरी मार्ग तयार केलेला आहे, जिथून तुम्ही आतमध्ये जाऊन पूर्ण संत दर्शन म्हणजे सगळ्या संतांचे दर्शन करू शकता. आणि तुम्हाला यानंतर या गुहेतून बाहेर पडल्यानंतर इथे महादेव आणि पार्वती माता यांचे दर्शन करायला भेटतील. सुरुवात गणपतीपासून आणि त्याच्यानंतर महादेवांची झालेले आहे. आणि एक एक करून आता इथून पुढे सर्व संतांचे दर्शन चालू आहे. नामदेवाचा बालहट्ट पांडुरंगाने नैवेद्य नामदेव अमृतारूपी बाघावर खाली उतरले आणि पाणी कायम कसं येत असं डोळे पिटून देवाला डोळ्यांनी नाही Wow. ये बारे में सगळ्यात मस्त आहे. सबका मालिक एक श्रीराम अल्लाह मालिक. प्रत्येक जण ओघ लिहिल्याशिवाय त्यांचं समाधान होत असेल. प्रत्येक जीव मात्र परमेश्वराचा अंश असतो. त्यामुळे कुणालाही कधीही उपाशी ठेवू नये. सर्वांनी विठ्ठल
हे फोटो का फोटो तिथे मध्येच येतात ती बाळाली का हा तुला भिजू नकोस